पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आताच उठलो होतो, फ्रेश वगैरे झालो, जेवण पण केलं, सगळं आवरलं। बघू शकता किचनवर सगळं आवरलं, फक्त भांडे राहिलेत आता घासायचे। आता निवांत घासल कारण खूप जास्त कंटाळा आलाय। आता पिलूची आंघोळ पण झाली आहे, सगळं काम आवरलंय। आता आम्हाला जायचंय परत आज प्लॉटवरती, कारण तिकडे ना कंपाऊंडचं काम चालू आहे आणि तिथं कोणच नाही, इथून थोडंसं लांब आहे जायला। तरी असं चालू आहे, आरडाओरडा असं चालू असतो घरामध्ये। आणि हे इकडे तयार होत आहेत बघा, ह्यांचं आवरायचं चालू आहे। ऊन इतकं जास्त आहे ना, लय गरम होतंय। आणि तरी पण कूलर नाही लावत, कूलर पण आहे घरामध्ये, नाही लावत जास्त। हे बघा पिल्लू, ऐ पिल्लू इकडे बघ, पिल्लू पिल्लू इकडे बघ, इकडे लाडू इकडे बघ, इकडे बघ। कोण आहे रे, कोण आहे? ओय काय 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 आत्यो आत्यो, त्याला फक्त आत्याच बोलता येतं, दुसरं बोलता येत नाही। बाकी म्हणतो घे आणि काय, हे तीनच शब्द त्याचे ठरलेले झालेले आहेत, है ना? हे बघा इथं आवरत, काल खूप जास्त दमलो होतो, कालच्या व्हिडिओचा एंड पण आज केला। तुम्ही म्हणता व्हिडिओ शेवटचा सेम का आला, तर त्याच्यामुळे झालं होतं। आणि आज एंड करून तो व्हिडिओ अपलोड करणार, कालचा व्हिडिओ आज अपलोड करणार आहोत। काय करू, उचलून घ्यायचंय त्याला, उचलून घ्यायचंय। आता हे तयार झाले ना, त्याचा आरडाओरडा सुरू होईल। हे असे बाहेर जायला निघले, गाडी दिसली त्याला का जोर जोरात चिरंगतो, त्याला पण घेऊन चला म्हणून। हे बघा पिल्लूचा डोरेमॉन, पिल्लूचा डोरेमॉन माझं फेवरेट कार्टून होतं हे लहानपणी, डोरेमॉन। पिल्लूला ह्या मनगट्या नाही घालत हो आपण आता, ह्या मनगट्या नाही घालत आता पिल्लूला जास्त। त्याच्या हातात आहेत ऑलरेडी, केल्यात त्याला। हे बघा अशा, दाखव पिल्लू, हे बघा, ऐ दाखव घे, हात नको लावू। अशावाल्या केल्यात, ह्या नाही घालत, ह्या किती 3 महिन्याचा होईपर्यंत घातल्या होत्या, है ना? आज ड्रॉवर मध्ये पडलं होतं, वरती काढलेलं, म्हणलं होतं त्याला घालून, पण नाही घातल्या। म्हटलं डबल चांगलं दिसणार नाही म्हणून नाही घातल्या त्या। बाहेर बघा किती ऊन पडलंय, जावं तर लागणार आहे, खूप जास्त ऊन झालंय आता। कशा आहात तुम्ही? कवळं ऊन सकाळ पण सकाळ ऊन जरी असलं ना, वारं खूप जास्त थंड असतं। काल गेलो ना आम्ही, जाताना खूप जास्त फ्रेश वाटत होतं, है ना? आणि माझ्या पिल्लूचा पाळणा बघा, सगळे कपडे ठेवायला झाले, त्याच्यात काय झोपलाच नाही तो, त्याला झोळी लागते झोपायला। त्या पाळण्यामध्ये तो ना घाबरतो, त्याला नाही आवडत, ते डचकतो असं झोपेतून उठल्या जोरात रडायला लागतो, त्याला झोळी लागते, त्याच्यामध्ये मस्त झोपी जातो। आणि आता झाले हे तयार, इकडे बघा। कशा आहात तुम्ही सगळेजण? आता रेग्युलर चालू केलेत व्हिडिओ बनवायला आणि खूप छान कमेंट्स पण येत आहेत। आपण कमेंट्सवरती लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहे, बघू, स्पेशल एक कमेंट्सवरती व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे छान कमेंट्स करा। तर आज जास्त काय नव्हतं, साधी डाळ केली होती आणि चपाती होती आणि भात केला होता पांढरा, जास्त काय बनवलं नाही। भाताशिवाय माझं तर काय पोट भरत नाही, मला भात लागतोच, कसं सकाळ संध्याकाळ 2 टाइम भात लागतो, नाही तर पोट भरल्यासारखंच वाटत नाही, असं भूक लागते लवकर। काय केलं? या ना, बसा ना, आवरलं का? आता जायचंय ना, एवढा व्हिडिओ बोलला ना, पण नाही चांगला। मग धरा मोबाईल तुमच्या हातात। इकडे बघ पिलो, कसं बघतोय बाप्पा, कॅमेऱ्याकडे बघ, माझ्याकडे नको बघू, तडतडी झालाय। तर एक कमेंट आली होती, काजल निकिता अंबुरकरची कमेंट होती की ती, त्याच्यावरती त्यांनी विचारलं होतं, बाबा तुझी डिलिव्हरी तू सरकारीमध्ये केली का प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये केली, आणि तू काय ट्रीटमेंट घेतली होती का, आणि त्याला खर्च किती आला तुला, असं विचारतात ते।
काही ट्रीटमेंट वगैरे नव्हती घेतली. ज्या टायमिंगला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आम्ही. तर मग तिथून पुढं प्रेग्नेन्सीचे म्हणजे बाळ राहिल्यानंतर घेतली होती. असं अगोदर काही ट्रीटमेंट नाही घेतली. त्यानंतर आम्ही मग प्रायव्हेटला गेलो होतो डायरेक्टली. तिथं त्यांनी मग काय महिन्यात मंथली ते कोर्स असतो तेच चालू केलं त्यांनी. ते फॉलिक ॲसिड, कॅल्शियमच्या गोळ्या तेच द्यायला लागले. हां तेच देत होते, बाकी काही नाही. सोनोग्राफी फक्त महिन्याला प्रत्येक महिन्याला चालू होती करायची प्रायव्हेटमध्ये. आणि गोळ्या काय तेच देत होते फक्त, बाकी काही देत नव्हते ना. आणि सरकारीमध्ये कधी गेलो आम्ही, ज्यावेळेस आमच्याकडे ते सरकारी सेविका म्हणजे ते आशा असतात ना अंगणवाडी, त्या आल्या होत्या नाव नोंदसाठी. तर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही गव्हर्नमेंटला पण नाव नोंद करून ठेवा, कारण बाळाच्या लसीकरणासाठी आपलं गरजेचं असते. तर तेव्हा मी कधी गेलो होतो 8व्या का 9व्या महिन्यामध्ये लास्टच्या याच्यात टायमिंग मी तिथे गेलो होतो. आणि त्यांच्याकडनं मग तपासायला गेल्यानंतर त्यांनी फक्त ब्लड वगैरे चेक केलं आणि नॉर्मल तीच प्रोसेस केली. आणि काय कॅल्शियमच्या गोळ्या आणि फॉलिक ॲसिड तेच दिले आहे आपल्याला फक्त. पण त्या गोळ्यांपेक्षा प्रायव्हेटमध्ये ज्या गोळ्या भेटतात ना त्या जरा भारी असतात. फरक पडतो, कारण काजलनी 1 महिना यूज करून बघितलं तर तिचं काहीच फरक नाही पडला तिला. रक्त कमी झालं होतं आणि परत वजनामध्ये पण काही फरक नव्हता दिसला. आणि ज्यावेळेस ह्या गोळ्या घेत होते याच्यावरच्या प्रायव्हेटमधल्या, तर पण रक्त पण वाढायचं. 2-2.5-3 किलो वजन वाढायचं माझं. 8व्या महिन्यामध्ये घेतलं होतं पूर्ण 1 महिना सरकारीमध्ये घेतलं. घेऊन बघावं म्हणलं सरकारीमध्ये. सगळेच मग सरकारी चांगलं आहे ते, काय वाईट नाहीये. पण ज्यावेळेस आम्ही मग सोनोग्राफी केली 8व्या महिन्याची, त्यावेळेस कळलं की बाबा बाळाच्या गळ्यामध्ये नाळ अडकले. आणि त्यावेळेस मग सरकारीमध्ये मग आम्ही ठरलं होतं बाबा सरकारीमध्ये करू, बघू झालं तर चांगलं आहे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाळाच्या गळ्यात नाळ अडकले तर मग आम्ही रिस्क घेऊ शकत नाही म्हणजे जास्त, असं सांगितलं. त्यावेळेस म्हणलं मग आपलं प्रायव्हेटच बरं आहे. प्रायव्हेटमध्ये गेलो तर त्यांनी लास्टला काय सिझरच सांगितलं होतं काजल, आहे ना. मी तर लय घाबरले होते. सिझरच सांगितलं आणि सिझरला किती खर्च आला तर होता ना, वजन जास्त होतं त्याच्यामुळे मग सी सेक्शन सांगितलं. बाळाला त्रास होईल म्हटले जास्त जर थांबवलं तर. मग खर्च किती झाला टोटल खर्च आम्हाला तिथं झाला 70,000 ते 75,000 रुपये आम्हाला गेले होते तिथं. सगळे मेडिकल गोळ्या त्याच्या अगोदर बाकीचा वेगळा खर्च, त्याच्यानंतर पण जास्त खर्च, त्यानंतर पण गोळ्या औषध पिलूचे औषध सगळं एकत्र झालं होतं. ते राऊंड फिगर खर्च काढायला गेलं तर ते लंबा जातो. हिशोब नसतो त्याचा, हिशोब नसतो. 9 महिन्यात पण बराच खर्च लागून जातो. 9 महिन्यात ते पण आहे. प्रत्येक महिन्याला सोनोग्राफी, गोळ्या तरी 2-2.5 हजाराच्या गोळ्याच असतात त्या महिन्याच्या. 2,500 रुपये नुसते गोळ्यांना लागायचे. डॉक्टरची फीस वेगळी. पण ज्याचं बजेट नाही आहे, जे आपलं हे करतात ते त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट एकदम बेस्ट ऑप्शन आहे, भारी आहे. पण काजल नाही म्हणे, मला नाही जायचं म्हणे गव्हर्नमेंटला, कारण तिनं बरेचसे व्हिडिओ बघितले ते, बरेचसे केसेस बघितले ते प्रायव्हेट गव्हर्नमेंटला लय हाल करतात. आणि बोलायची पद्धत पण खूप जास्त रूढली असते, त्याच्यामुळे नको म्हटलं. आणि व्हिडिओ डायरेक्टली लाईव्ह व्हिडिओ ते युट्यूबवर येतात का, तसे व्हिडिओ पुण्यातलेच. आणि डॉक्टर इथले गव्हर्नमेंटवाले डायरेक्ट म्हटले नाही तुम्ही ससूरला न्या म्हणे, DYला न्या म्हणे. म्हटलं नाही आपण नाही येणार तिथं, कारण मी अगोदर बघितली होती ना, एकदा गेले होते कोणाला तरी ऑप्शन दिलं होतं ना आम्हाला DYला तिकडे जाऊ द्या म्हणून. लास्टला गव्हर्नमेंटला गेलो होतो ना आम्ही त्यावेळेस, नको जायला, त्यामुळे आम्ही प्रायव्हेटलाच शिफ्ट झालो. आणि आम्ही जिथं गेलो ते हॉस्पिटल पण छान होतं. डॉक्टर लोक खूप जास्त म्हणजे सपोर्ट केला. नर्स पण खूप जास्त हे होत्या, छान होत्या. त्याच्यामुळं काय टेन्शन नव्हतं मला. तर असं होतं. आणि आणखीन एक कमेंट होती काजल, तू काय सर्व काय खाते का, कोणाची कमेंट होती ती? नाव नाही आठवते, मला पण नाही आठवते. काहीतरी होतं बघ, त्या ताईने विचारलं होतं तू सगळं खायला लागली का. आपण ते नाही का त्या दिवशी भाज्या घेऊन आलो होतो, तर त्या व्हिडिओवरती कमेंट होती. आता म्हणजे मी सगळं सुरू केलं 4थ्या महिन्यापासून आहे ना, मी खायला सुरुवात केली. म्हणजे थोडं खाऊन बघितलं. त्याला जर त्रास नाही झाला ना तरच कंटिन्यू केलं, नाही तर मग ती गोष्ट बंद करायची मी. पण असा काय त्रास झाला नाही त्याला? नाही, सगळं पचवलं त्याने. सण करतोय सर्व. म्हणजे जर कोणी नवीन असेल जर ट्राय करत थोडं खाऊन बघा. त्याला आता पाणी सुद्धा चालू केलंय, पण पाणी पण असं देतोय आम्ही, उकळून देत नाहीये. जसं येईल तसं नॉर्मल थंड जसं येईल तसंच घेतोय, पण अजिबात त्याला त्रास होत नाही.
स्ट्रॉंग बॉय आहे तो, स्ट्रॉंग बॉय आहे मम्माचा. होय पिलू. तोंड खराब केलं. तर जर्नीचा व्हिडिओ पण टाकलेला आहे, बघितला असेल. हा पण ते नव्हतं सांगितलं आपण किती खर्च आला, काय काय नव्हतं बोललो. पण येतो भरपूर खर्च येतो डिलिव्हरी. चल आपल्याला जायचंय आता. हा निघतो आम्ही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आजचा हा छोटासा व्हिडिओ बनवून टाकला. कसा वाटला नक्की सांगा. छान छान कमेंट करा. जर फेसबुकला बघत असाल तर फॉलो नक्की करा आणि युट्यूबला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.